आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसनापासून पिठलं बनवणार आहोत। तर पिठलं बनवण्यासाठी मी येथे टमाटर, कांदे, मिरच्या व कोथिंबीर कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर बेसन घेतलं आहे व इथे जिरा मोहरी घेतलेली आहे। आपल्याला टमाटर थोडे जास्त प्रमाणात घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आता मी इथे चवीनुसार मीठ घेत आहे। मीठ घ्यायचं आहे आपल्याला, चवीनुसार घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडं हळदी पावडर घेत आहे। त्याबरोबरच मी एकीकडे इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता कढईमध्ये। तेल हा गरम झालेला आहे। आता आपण त्या तेलामध्ये जिरा मोहरी टाकूया। जिरा मोहरी टाकल्यानंतर लगेच कांदे पण टाकून घ्यायचे आहे आणि त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे। कांदे थोडे शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायची आहे। मिरच्या टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिरच्यांना पण शिजू द्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला हे टमाटर टाकायचे आहे। टमाटरांना पण छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या, छान मिक्स करून घ्या आणि या टमाटरांना छान शिजू द्या। बघू शकता टमाटर आता शिजत आहेत। आता त्याच्यामध्ये आपण हळदी पावडर व मीठ टाकूया। हळदी पावडर व मीठ टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या। टमाटर आता शिजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण हा बेसन टाकूया। बेसन टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। या बेसनाला छान असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतत राहा, म्हणजे हा भाजून जाणार बेसन छान आणि छान शिजणार। आता असंच परतत राहायचं आहे आणि काही वेळानंतर बघू शकता असं परतून झाल्यानंतर थोडासा पाणी टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा थोडा पाणी टाकून आपल्याला त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे असं मिक्स करून घ्या छान। थोडा आणखीन पाणी ॲड करत जा आणि मिक्स करत जा। तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढा पाणी ॲड करत जायचं थोडं थोडं आणि मिक्स करत जायचं। बघू शकता असं या प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करून असं मिक्स करत जा, परतत जा। बघू शकता या प्रकारे असं परतत राहायचं आहे। छान असं परतून झाल्यानंतर आता आपण याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया। थोड्या वेळासाठी म्हणजे हे उकळी येण्यासाठी झाकून ठेवूया। काही वेळानंतर बघू शकता बेसन छान असं उकळी आलेलं आहे। आता यावरून आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता आपलं पिठलं एकदम रेडी झालेलं आहे। हे खायला खूप चविष्ट असते, खूप चविष्ट लागते। हे तुम्ही भाकरीसोबत अथवा भातासोबत खाऊ शकता। खूपच टेस्टी लागते। एकदा तरी नक्की ट्राय करा, एकदा तरी नक्की बनवून बघा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।